सी फूडमध्ये बरेच प्रकार आहेत, पण त्यामध्ये सगळ्यात खाण्यासाठी सोपे कोणते सी फूड असेल तर ते म्हणजे कोलंबी. कारण त्यामध्ये काटा नसतो, एकदम सॉफ्ट असतं. लहान मुलं वयोवृद्धही खाऊ शकतात. सगळ्यांची फेवरेट कोलंबी. म्हणून आज आपण बनवणार वेगळ्या पद्धतीचा मस्त असा कोलंबीचा रस्सा. आणि तुम्ही एकदा खाल्ली तर पुन्हा पुन्हा नक्की खाल्ली, मी 100% सांगते. पण त्या अगोदर माझ्या चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर एक सबस्क्राईब नक्की करा. तर त्यासाठी इथे मी घेतलेले आहे 200 ग्रॅम कोलंबी घेतलेली आहे स्वच्छ अशी करून, ही पहा. आणि 4 कांदे घेतलेले आहेत बारीक चिरून, 2 बटाटे अशा पद्धतीने कापून घेतलेले आहेत आणि 2 टॅमॅटो बारीक करून घेतलेले आहेत. तर आपण कोलंबीचा रस्सा करायला घेऊया. ते बघा इथे मी तेल टाकलेलं आहे 3 टीस्पून एवढं. आणि त्यामध्ये आपण टाकूया थोडासा कढीपत्ता, आलं आणि लसूणची पेस्ट आणि 2 मिनिटं समज तसं तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर कोलंबी टाकून घेऊया. कोलंबी तेलामध्ये थोडा वेळ असं 2 ते 3 मिनिटं असं परतून घ्यायची आहे छानशी. त्यामुळे छान अशी भाजून भाजीला टेस्ट येते. आणि कोलंबीचा मग लसूण आणि आल्यामध्ये मिक्स केल्यामुळे त्याचा वासही निघून जातो. हे बघा छान असं मस्त असं 2 ते 3 मिनिटं मी परतली आहे. आणि त्यामध्ये कांदा टाकून घेते, टॅमॅटो, ते सर्व मिक्स करून घेऊया. आगरी कोळी मसाला 2 टीस्पून एवढा, काश्मीरी रेड चिल्ली पावडर 1 टीस्पून आणि हळद 1/2 टीस्पून. त्याचप्रमाणे चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आणि छान असं सर्व मिक्स करून घेऊया. आणि हे बटाट, थोडीशी कोथिंबीर, आता हे सर्व आपण मिक्स करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही हा कोलंबीचा रस्सा बनवला तुम्हाला नक्की खूप आवडेल. आणि गरम गरम भाताबरोबर आणि चपातीबरोबर खूप अप्रतिम असं लागतो. आता ही मध्यम गॅस ठेवून आपण त्यावर प्लेट ठेवूया आणि प्लेटमध्ये पाणी ठेवूया आणि 5 मिनिटं हे शिजवून घेऊया. ते बघा 5 मिनिटं झालेले आहे आणि पाणी गरम झालेलं आहे. आणि मस्त असं आपल्या कोलंबीला अंगचा पाणी पण सुटलेलं आहे बघा किती छान पैकी. आता थोडंसं मिक्स करून घेऊया. आणि त्यामध्ये जो गरम ताटातला पाणी आहे तो पण टाकून घेऊया. आणि मी अजून थोडासा पाणी टाकून घेते कारण की बटाटा शिजण्यासाठी थोडासा पाणी जास्त लागतो म्हणून. आणि हे तिखट मसाल्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता ही भाजी आपल्याला 10 मिनिटं मस्त अशी मध्यम गॅसवर शिजवून द्यायची आहे. हे पहा 10 मिनिटं झालेले आहेत आणि मस्त अशी भाजी आपली शिजलेली बघा किती छान अशी तरी आलेली आणि कलर सुद्धा किती सुंदर आलेला आहे. आणि त्यामध्ये आता आपण टाकूया 2 टीस्पून एवढं कोकमचं आगळ. कारण की कोणते पण तुम्ही जेव्हा सी फूडचा रस्सा बनवता तेव्हा कोकमचं आगळ किंवा चिंचेचं पाणी टाकत जा थोडंसं आंबटपणासाठी. त्यामुळे मच्छीच्या रस्स्याला खूप अशी सुंदर टेस्ट येते. बघा छानशी आपली भाजी तयार झाली आहे. थोडीशी कोथिंबीर आता मी टाकून घेते. खूप सुंदर असं तुम्हाला नक्की आवडेल छानपैकी. तर ही माझी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला तर तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा. आता पुन्हा भेटूया अशा वेगळ्या नव्या रेसिपीमध्ये.